सकाळी सकाळी लवकर उठलो आणि चाललो होतो काकडा आरतीमध्ये. काकडा आरतीची परंपरा आमच्या गावात खूप वर्षापासून सुरू आहे आणि ते अखंड ठेवण्याचं काम आता आमच्या तरुण पिढीवर येऊन पोहोचलं. मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यातच सर्व मंडळी जमली होती. मोठ्या मोठ्या डीजेचाही आवाज एवढा कळक येत नाही, तेवढा आमच्या गावातल्या ढोलाचा आवाज कळक येते. त्यातच मंदिराच्या बाहेर आलो. घरी गेल्यावर थोडासा मग अभ्यास केला आणि पोहोचलो नंतर दुर्गवाडा या गावामध्ये फुलं आणण्यासाठी. फुलं तिथे तोडणं सुरू होते. थोड्या वेळातच पुढे गेलो तर मला बगीचे नजर येऊन आलता या फुलाचा. मग तेवढ्यातच मला खोपडी नजर आली आणि खोपडीपाशी गौरव पाटील कावरे दिसले. याचाच तर बगीचा आहे वा फुलाचा. फुलाची थैली सट भरली आणि 360च्या स्पीडनं मी चाललो होतो घरी. मी माझ्या साखरी गावात पोहोचलो आणि तेवढ्यातच आप्पा जेवण करून आले. त्याला म्हटलं थांबा हो बा, मी जेवण करतो तुमच्या सोबत. आप्पा सोबत जेवण केलं आणि नंतर मी चाललो होतो 360च्या स्पीडनं वावरामध्ये गेलो तर तयात पाणी फुल होतं. पाणी लावून द्या, हरभरा पेरा लागते. नवजलन पाईपाची शिप लावून दिली. दिवा लावला आपल्या बोरजवळ. तयाजवळ गेलो, हात धुतला आणि संध्याकाळ झाली होती. मी चाललो आता घरी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करा. जय महाराष्ट्र.